देशभरासह काल कोपरगाव शहरात देखील मकर संक्रांत हा सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेशाचा आनंद व्यक्त करत लोकांनी एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा संदेश देत सणाचा गोडवा वाढवलाय। शहरामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंगबाजीचा उत्साह पाहायला मिळाला। विशेषतः शहरातल्या हनुमाननगर, समतानगर, बेट, गजानन नगर, सराफ बाजारासह सर्वत्र घरांवरील गच्ची तसंच मिळेल त्या ठिकाणी वाजत गाजत पतंगबाजीचा आनंद घेण्यात आला। आकाश रंगबिरंगी पतंगांनी भरून गेलं होतं। लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांनीच पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी नागरिकांनी आप्तस्वकीयांना आणि मित्रपरिवाराला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिळगुळ वाटला। शहरात मकर संक्रांतीचा सण उत्साहात आणि आनंदात शांततेमध्ये साजरा झालाय आणि या निमित्तानं एकता, प्रेम आणि गोडवा वाढवण्याचा संदेश देण्यात आला आहे। तुम्ही हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला, कसा वाटलं तुम्हाला हा सण साजरा करताना? आजचा सण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे। मकर संक्रांतीसाठी आम्ही रात्रीपासून पतंग आणून त्याला मंगलसूत्र तयार करून मांजा तयार केला। आम्ही नायलॉन मांजा यूज केलेला नाहीये, कारण सरकारने त्याच्यावर बंदी घातलेली आहे। त्यामुळे आम्ही मांजा तयार करून आम्ही पतंग उडवले आहेत आणि दिवसभर आम्ही सगळे मित्र फक्त संक्रांतीला आम्ही इथे जमतो। त्यासाठी आम्ही कसा वाटला हा सण साजरा करत असताना तुम्हाला? खूप मजा आली, म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता। आता आम्ही रात्रीसाठी फटाके पण आणलेले, आम्ही ते पण वाजवून हा सण साजरा करत आहोत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।